संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे. खायचं का नाही खायचं, कुठं काय बोलायचं, आंदोलन करायचं का नाही करायचं, आम्ही सर्वजण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भाजप नेहमी एक ट्रॅप तिथं निर्माण करतं आणि त्या फास्यामध्ये नाही तर ट्रॅपमध्ये सर्व लोक अडकली पाहिजे अशी भूमिका ही भाजपची नेहमी असते. लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला. जेव्हा विधानसभेचं इलेक्शन आलं तेव्हा ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला. आता मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून मराठी अमराठी, त्याच्याचबरोबर कबूतर प्रेमी आणि कबूतर न प्रेमी, आणि आता नवीन वाद निर्माण केला आहे मांसाहारी विरुद्ध शाकाहारी. म्हणजे भाजपला काय पाहिजे की लोकांनी फक्त याच चर्चेत गुंतून पडलं पाहिजे. अरे तू नॉनव्हेज खातो का, नाही खात का, आज खाणारे का नाही खाणारे का. अरे याच्यापेक्षा शेतकरी जे आत्महत्या करतायत, युवा आत्महत्या करतायत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आमच्या माता भगिनी कुठलीही जातीची असू नाही तर धर्माची असू, तिच्यावर आज जे अत्याचार केले जातात त्याच्यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. आणि भाजपला सुद्धा आणि या सरकारला सुद्धा त्या बाबतीत बोलायचं नाही. म्हणून कुठंतरी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मराठी विरुद्ध अमराठी, ओबीसी विरुद्ध मराठा आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करतात. त्यामुळे हे पूर्णपणे भाजपची एक ट्रॅप आहे आणि याच्यात कुणीही त्या ठिकाणी गुंतून पडू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि विनंती आहे. अजितदादांनी स्टेटमेंट दिलं, अजितदादांनी मीडियासमोर स्टेटमेंट दिलं, त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. पण स्टेटमेंट देऊन होत नसतं. तुम्ही पदावर आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, फायनान्स मिनिस्टर आहात, तुमच्याकडे अनेक मंत्री आहेत. तुम्ही या सर्व ताकदीच्या माध्यमातून हे जे द्वेष आणि विष जे पेरण्याचा प्रयत्न तुमचे मित्रपक्ष करत आहेत त्याच्या विरोधात तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि चव्हाण साहेबांच्या समाधीला जाऊन तिथं नतमस्तक आपण सर्वजण होतो, त्यांचं नाव आपण वापरलो, पण खऱ्या अर्थाने तुमचा पक्ष त्या विचाराने जे चालतोय का हे कुठेतरी सांगण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की अजितदादा हे खमके नेतृत्व आहे. विचार सोडून भाजपबरोबर ते आज तिथे गेल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. पण तुमचं नाव जर एक खमकं नेतृत्व म्हणून असेल, प्रशासनावर तुमची पकड आहे, मग आता हे जे काही मुद्दे प्रशासनाच्या माध्यमातून पुढे आणले जातात प्रशासनाला खडसावून तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याच्याचबरोबर त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि ते स्वतः तिथं एकत्रित आहे असं आपल्याला दिसतं. पण त्यांचा पक्ष खरंच त्यांच्या हातामध्ये राहिलाय का. काल सूरज चव्हाणची नियुक्ती झाली, त्याला त्या पदावरनं का काढलं होतं, नाही तर त्याच्या खालच्या पदावरनं काढलं होतं आणि आता त्याचं प्रमोशन झालंय. अजितदादांनी एक ट्विट केली होती, लातूरला एका सामाजिक कार्यकर्त्याला, एका शेतकऱ्याला या सूरज चव्हाणनी मारहाण केली. सूरज चव्हाण इररिलेव्हंट आहे, ते महत्त्वाचं नाही, पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावरनं काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असतं दिसतं. ज्याला मारलं त्याचं काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का. आणि फ्रॅक्चर वाढायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता. प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसत आहेत, पण जेव्हा सूरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत. मग ह्याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सूरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता. आणि जेव्हा सूरज चव्हाणनी मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादांनी जे ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं. मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का. आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का. नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता, मग कुठं गायब झालात. त्याच्याचबरोबर जे तुमचे नेते जे तिथं तटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला. मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का. ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला, साहेबांची साथ सोडली, आमदारांना निवडून आणलं, त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरून समजून घ्या की भाजपचा व्हायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला, त्यातून आमचा एक पक्ष तोडला, आता अजितदादांचाच पक्ष
आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय. पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये, मात्र भरत गोगावलेंनी ना रायगड जिल्ह्याच्या त्यांच्या मूळ गावी मतदान केलंय, सॉरी झेंडावंदन केलंय, ध्वजारोहण, आणि तिथे ते म्हणाले की मीच पालकमंत्री होणार महायुतीत पुन्हा, कारण रायगडचा अजून तिढा सुटलेला नाही. आदिती तटकरे वर्सेस भरत गोगावले असा तो सगळा वाद. गोगावले साहेबांचे याच्या आधीचे 2.5 वर्ष जेव्हा पक्ष फोडला गेला होता आणि बीजेपी बरोबर महाविकास आघाडी नंतर जेव्हा तिथं सत्ता आणली होती, 2.5 वर्ष कशात गेले? वाट बघण्यात मंत्रिपद मिळतंय का नाही मिळत. आता त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं, ठीक आहे, छोटंसं खातं आहे, पण मंत्रिपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची. त्यांना अजून 4 वर्ष वाटच बघावी लागणार आहे पालकमंत्री पदाची, आणि 4 वर्षानंतर त्यांना कळेल, अरेच्या भाजपलीच आपली खेळी केली, भाजपलीच आपला पक्ष फोडला, आपल्याला वाऱ्यावर सोडलं, आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित 4 वर्षानंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे सर्व जे नेते आहेत ते पदाच्या मागे पळणारे नेते आहेत. मंत्रिपद पाहिजे, मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्रीपद पाहिजे, पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच पाहिजे, याच जिल्ह्याचं पाहिजे जिथं पैसा मोठ्या प्रमाणात आहे, आणि मंत्रिपद देत असताना सुद्धा छोटं दिलं तरी नाराज, जिथं पैसा आहे तेच मंत्रिपद पाहिजे. त्यामुळे हे सर्व नेते जे आज महायुतीमध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे की जे ट्रेजरी आहे, जो सरकारचा पैसा आहे, जो सामान्य लोकांचा पैसा आहे, तो ओरबाडत राहायचं, एवढंच त्यांचं तिथं काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात 3 महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. जीएसटी मधला फेरबदल, दुसरं म्हणजे मिशन सुदर्शन चक्र जे एआयच्या संदर्भात आहे, आणि तिसरं त्यांनी म्हणलं की युवकांसाठी ते योजना आणणार आहेत. कसं बघतोय? 1 लाख कोटी. आजचं जे भाषण हे मोदी साहेबांचं होतं ते खूप लांबलेलं भाषण होतं. तो त्यांचा अधिकार आहे, पंतप्रधान म्हणून त्यांचं ऐकलं जातं, पण विषय एवढाच होता, आमच्या सगळ्यांची इच्छा एवढीच होती की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहे, जसं अमेरिका आहे, आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्यावर कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमानं, रणगाडे, बंदुक्या, पिस्तूल, गोळ्या ह्या सगळ्या चायनाला दिल्या, आणि त्याच चायनाबरोबर आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत. काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका, टिकटॉक बघू नका, टिकटॉक बॅन करू, चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू. आणि आज पंतप्रधानच साहेब जर चायनाला तिथं जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची सुरक्षिततेबद्दल काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. तसंच अमेरिका आपल्याबरोबर असं का वागतेय? आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो 30-40 वर्षापूर्वी, तेव्हा अखंड जो सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते. पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना 1-2 देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने, युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं. पण दुर्दैव असं त्यांनी ते सांगितलं नाही. पण आज बजेटचं भाषण नव्हतं, पण तरीसुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील, नोकरीबद्दल बोलले असतील, आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान साहेबांबद्दल आमचं काही दुमत नाही, पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे, त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी, महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही. आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशनपासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठं बोलले नाही. त्यामुळे या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून, मोदी साहेब म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं, ते आज दुर्दैवाने बोललेले नाहीत. याच भाषणात आरएसएसचा उल्लेख केलाय पंतप्रधानांनी. थँक्यू म्हणजे आरएसएसला 100 वर्ष गौरवपूर्ण सेवा तुम्ही देशाची केली. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून एखाद्या संघाची किंवा संघटनेची कौतुक करणं कितपत योग्य वाटतं? सप्टेंबर जवळ येतोय. सप्टेंबरमध्ये अनेक लोकांचे वाढदिवस आहेत आणि काही अशा नेत्यांचे वाढदिवस आहेत ज्यांचं वय आता 75च्या पुढे जाणार आहे आणि ते भाजपचे नेते आहेत. RSSने ठणकावून काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो ते ऐकलं पाहिजे. म्हणजे कुणी ऐकलं पाहिजे तर भाजपच्या नेत्यांनी ऐकलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही RSSच्या विरोधात असलो तरी एक गोष्ट RSSची बघितली की RSS जे काय सांगतं ते भाजपचे नेते ऐकतात आणि डिसिप्लिन RSSमध्ये खूप जबरदस्त आहे. काही दिवसांपूर्वी RSSचे प्रमुख यांनी सांगितले वय मर्यादा ही पाळली गेली पाहिजे. आता 30 सप्टेंबरमध्ये पाळली जाते का? RSSचं आज सुद्धा
तेवढंच महत्त्व आहे का? आणि RSSचं भाजपचे नेते ऐकतात का नाही ऐकतात हे सप्टेंबरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आज पंतप्रधान साहेबांनी RSSचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला असेल त्याचा अर्थ एवढंच असू शकतं की सप्टेंबर महिन्यामध्ये RSSची जो निशाणा नाहीतर जे काही त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे नाहीतर त्यांनी जे सांगितलेलं आहे ती तारीख जवळ येते म्हणून कदाचित पंतप्रधान साहेबांनी RSSचं नाव हे घेतलं असावं. पण सप्टेंबरमध्ये आपल्याला कळेल RSS महत्त्वाचा आहे का भाजपचे नेते. पण जे काय आजची परिस्थिती बघता भाजपची नेत्यांची ताकद ही RSS पेक्षा थोडी जास्तच वाटते. राष्ट्रवादीतून पडल्यानंतर बरेच तुमचे कार्यालय घेतले त्याच्यावर त्यांनी दावा केला तुम्ही दावा केला आज त्यांनी नवीन कार्यालय उभारलं. छान त्यांना शुभेच्छा. त्यांना काय कमी आहे? त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत, मोठे मोठे पदाधिकारी आहेत, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आमच्याकडे काय तर सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कुठेही काही कमतरता नाही. कमतरता नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमचे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे. त्याच्यावरून कुठेतरी भाजपचा व्हायरस हा त्या पक्षाला लागला आहे आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन लागलेली आहे. पण हे जे कार्यालय ते प्रशांत दादा असतील, पुण्याचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी मिळून हे कार्यालय फार पूर्वीपासून आपल्या पक्षासाठी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे हे कार्यालय त्यांना घेता आलं नाही. त्यामुळे पुण्यात त्यांनी नवीन कार्यालय, पॉश कार्यालय सुरू केलंय. मी त्यांच्या नवीन कार्यालयासाठी शुभेच्छा देतो. ते पॉश याच्यासाठी आहे की तिथं पॉश लोक येतात. आमचं साधं याच्यासाठी आहे कारण आमच्याकडे साधे सामान्य लोक तिथे येत असतात. आता भुसावळचा एक प्रश्न आहे. बोगस मतदाराची जी यादी आहे ना गेल्या अनेक दिवसांपासून देशात राज्यात तो विषय झाला आहे. भुसावळमध्ये ना 9 वर्षापूर्वी एका याचिकाकर्त्याने याचिका केली होती निवडणूक आयोगाकडे, भुसावळच्या निवडणूक आयोगाकडे, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे, की भुसावळमधून अनेक बोगस मतदान त्यावेळेस झालं होतं, मयत लोकांचं झालं होतं, जे स्थलांतरित झाले त्यांचं पण झालं होतं. त्याच्या लढ्याला अखेर यश आले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री त्याला आदेश दिले की हा जो काही सांगतोय त्यावेळेसचा तो सगळा डेटा काढा आणि डेटा समोर आणा. त्याच्या मागणीला यश आलेलं आहे. पण बाकीकडे प्रशांत जगताप असतील किंवा तुमच्या अनेक आमदारांनी ते केलं होतं पण त्यांना मात्र ते व्हीव्हीपॅट आत्ता झाले ते 9 वर्षापूर्वीच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले होते. निवडणूक आयोगानं ठोस आदेश काढावा. नाही, मतदानाची चोरी जी झाली आहे त्याच्यावर अनेक लोक बोलत होते. आम्ही सुद्धा बोललो होतो. प्रशांत दादा इथं आहेत, सचिन भाऊ असतील, त्याच्याचबरोबर राहुल कलाटे असतील, अशोक भाऊ पवार असतील, तिथं सुनीलराव भुसारा असतील, असे अनेक काही आमदार आहेत. त्यांनी याच्यावर मन व्यक्त केलं होतं. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या वेळेस जर आपण कम्पेअर केलं तर यंदा काही गावांमध्ये माझं मतदान 5-6 मतांनी वाढलं असलं तरी माझ्या विरोधकाचं मतदान 250 ते 300 वाढलेलं आहे. आता काल परवा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय या बाबतीतला दिला बिहारच्या बाबतीत तो अतिशय स्वागत करण्यासारखा निर्णय आहे. त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथं होणार आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यासाठी हे सर्व आमचे उमेदवार लढतच आहेत. पण आता सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेतल्यामुळे या लढ्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला एक ताकद तिथं मिळणार आहे आणि आम्ही 100% तो लढा तिथं लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं, कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत. फरक बघा, लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जो निकाल लागला त्यात उत्साह होता, लोकांनी जल्लोष रस्त्यावर तिथं साजरा केला. पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर एवढं मोठं मॅन्डेट सुद्धा भाजप मित्र पक्षाला मिळून सुद्धा शुकशुकाट हा रस्त्यावर होता. जे लोक निवडून आले त्यांना सुद्धा कळेना पचेना की आपण निवडून कसं आलो. याच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी घोळ असावा आणि त्यात मतदार यादीचा हा घोळ हा प्रमुख घोळ आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. राज ठाकरे म्हणाले की मुंबईत फक्त शिवसेना उद्धव ठाकरेची आणि आपली ताकद आहे, दुसऱ्या पक्षाची नाही, मी कामाला लागा. मग मुंबई महापालिकेत तुमची महाविकास आघाडी राहणार आहे का ते दोघांनाच लढायचे? काय ठरलंय अजून ठरवू द्या त्या दोघांचं, त्या 2 पक्षाचं. त्यानंतर आम्ही आमचं काय ठरलंय. महत्वाची आहे? आज आम्ही भूमिका तशी घेणारच नाही. आज काँग्रेसला आम्ही विश्वासात घेऊ, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घेऊ, इतरही सर्व जे मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊ. विश्वासात घेतल्यानंतर आम्ही तिथं भूमिका घेऊ कारण का आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत. राज ठाकरे साहेब हे आत्ता वेगळे आहेत. त्यामुळे आज ते एकट्याची भूमिका घेऊ शकतात. आम्हाला जेव्हा भूमिका घ्यायची असते तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यावी लागते. म्हणून आम्ही त्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. आमची जेव्हा बैठक होईल, आमच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर या बाबतीत आम्ही योग्य अशी भूमिका घेऊ. दादा बीड 40-50 कोटीचा तर आदित्य ठाकरे परवा दिवशी आले नव्हते, आज ते भेटायला जाणार आहेत. जाणून बुजून सरकारकडून हे सगळं केलं जाते. मुंबई
नगरपालिका तुम्ही जसं सांगितलं महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, अशा पद्धतीने विरोधकांना कुठेतरी तुम्ही लोकल नेत्याला तर लोकल आमदारांना बोलवण्याचा प्रोटोकॉल असतो, कदाचित त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं, पण भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं तिथं नाव नव्हतं. आदित्य भाऊंचं म्हणणं असं होतं की काय खरी भूमिका आहे हे सांगण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही दिली गेली पाहिजे. तिथले लोकप्रतिनिधी असताना त्यांना तुम्ही बोलून दिलं जात नसेल तर कुठंतरी तो जो निर्णय होता त्या निर्णयामध्ये त्यांचाही रोल होता हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक करून तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथं घेत असाल. जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं, लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत नाहीत, त्यामुळे मग जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फोर्सफुली अधिकाऱ्यांना सांगून बोलवलं जातं आणि मग तिथं तो कार्यक्रम घेतला जातो. तसंच कदाचित त्या बीडी चाळेबद्दल तिथं झालं असावं आणि याच्याच मोठी भयंकर गोष्ट आहे जी या महिन्याअखेरच आम्ही तिथं आपल्या सर्वांसमोर आणू की युनिव्हर्सिटीचा सुद्धा वापर हे राजकीय कार्यक्रमाला तिथं घेत चाललेले आहेत. कालच जर आपण बघितलं, टीस ही जी संस्था आहे ती टाटाची संस्था आहे. टाटाली या देशाला एकत्रित आणण्यासाठी खूप मोठा प्रयत्न तिथं केला होता. पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत बेरोजगारी कमी करण्यासाठी टाटाली खूप मोठा प्रयत्न तिथं केला आणि या देशाला एक संघ ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आणि खूप मोठा रोल तिथं राहिलेला आहे. पण काल टाटाच्याच संस्थेमध्ये जर आपण बघितलं तिथं द्वेष पेरणारं एक जे डॉक्युमेंटरी ती RSSच्या माध्यमातून दाखवण्यात आली. मग आता मला टाटाला विचारायचं आहे की ही तुम्ही परवानगी दिली कशी. आणि दुर्दैव असं टीसचे जे डीन आहेत ते सुद्धा कदाचित तिथं उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असंच काहीतरी करण्याचा, व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी सोडून व्हॉइस ऑफ देवेंद्रचा कार्यक्रम घेण्याचा मानस या भाजपच्या लोकांचा, नाही तर भाजपच्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीला मध्ये ठेवून त्यांनी तिथं केला. आता तिथं मग आम्ही आवाज उठवला, या लोकांनी आवाज उठवला, काँग्रेस आणि मित्रपक्षाने आवाज उठवल्यानंतर त्यांना तो GR मागे घ्यायला लागला, निर्णय मागे घ्यायला लागला. पण दुर्दैवाचं 30मध्ये अतिशय चुकीची घटना काल घडलेली आहे. त्यामुळे टाटाला आम्ही प्रश्न करतो की टाटा टीस जी संस्था आहे आणि आज जर रतन टाटा असते तर त्यांनी ती परवानगी दिली असती का, असा प्रश्न थेटपणे आम्ही टीसला या ठिकाणी विचारतो. आता नवीन परिस्थिती आव्हान स्वीकारावं लागेल. वारंवार छगन भुजबळ जुने दस्तावेज देतात किंवा जुने आठवणी देताना पाहायला मिळतात. नाही, भुजबळ साहेब असतील, इतरही सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील, आज दादांबरोबर गेले असतील, पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती आहे. आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा घेतला जात होतो. पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल अधिकारशाही, कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये आहे. आज कदाचित बाहेरून मध्ये त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या 1 वर्ष आधी, 1.5 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व BJPमध्ये जातील. म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सूरज चव्हाणला बढती देत आहोत. ज्या शेतकऱ्याला त्यांनी मारलं, ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हाणामारी तुम्ही तिथं करत असाल, अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथं देत असाल तर दादांच्या पक्षामध्येच 2 गट तिथं निर्माण झालेले. आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी म्हणून जुने दाखले, जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि सगळ्यांची इच्छा होती, त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे पालकमंत्रीपद तिथं मिळावं, नाही तर दादांच्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला तिथं पालकमंत्रीपद मिळावं. पण त्या पक्षाचं BJP समोर काही चालत असताना दिसत नाही असं आपल्याला जाणवतंय. म्हणून ती नाराजगी सुद्धा भुजबळ साहेबांच्या मनामध्ये असावी. दादा, धनंजय मुंडेंनी अजूनही त्यांचं सरकारी बंगला सोडलेला नाहीये. त्यांना अंजली दमाने म्हणलं की 48 तासात वॉर्निंग दिलेली आणि त्यासोबतच 46 लाखाचा फाईन पण आहे. त्यांनी कारण असं सांगितलंय की त्यांच्या तब्येतीचं कारण सांगितलंय, मुलीचं शिक्षण, आणि त्यासोबत ते असं पण म्हणले की मुंबईत त्यांचं घर. प्रत्येक आमदाराला आमदार निवास दिलं जातं. आमदार निवासाची खोली दिली जात नसली काही कारणांमुळे तर त्यांना मानधन दिलं जातं की तुम्ही बाहेर जाऊन हॉटेलमध्ये राहावा, नाही तर एखादं घर भाड्याने घ्या. आज जर आपण मुंबई आणि ते सुद्धा साऊथ मुंबईमध्ये जर बघितलं
तर 100-150 प्रॉपर्टी आता लगेचच तुम्हाला असे मिळतील की जिथं आता भाडेकरूची जरूरत आहे, नाही तर भाड्यावर त्या गोष्टी ती प्रॉपर्टी देता येईल अशी आजची परिस्थिती आहे. झालं असं की म्हणजे जे आपले धनंजय मुंडे आहेत त्यांना त्यांचं कुणी काय करू शकत नाही. ठीक आहे, सरकार त्यांचं आहे, सरकार त्या बाबतीत निर्णय घ्यावा. माझा प्रश्न एवढाच राहणार आहे की एखाद्या व्यक्तीचा पदाव नसेल तर तरी त्यांना तिथं त्या बंगल्यामध्ये राहण्याची जर तुम्ही संधी देत असाल तर कुठल्या नियमाच्या अंतर्गत देतात? तुम्ही त्यांना पेनल्टी लावली, पेनल्टी जी काय लावली असेल ती तुम्ही वेव्ह करणार आहात का? आम्हाला खरं ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे बावनकुळे साहेब आहेत त्यांनी एका मोठ्या कंपनीची 90 कोटी रुपयाची पेनल्टी कुठेतरी दगडं काढली म्हणून ती पेनल्टी प्रशासनाने लावली होती, ती वेव्ह केली, 17 लाखावर आणली. मग असं कुठेतरी द्यायचं आहे, नेत्यांवर टाकलेली पेनल्टी आणि मोठ्या श्रीमंत अब्जपटींवर टाकलेली पेनल्टी हे सरकार माफ करते, पण सामान्य लोक समजा आता आम्ही बाहेर गेलो नाही तर आमचा कार्यकर्ता बाहेर गेलो, ट्रॅफिक रूल तोडला तर त्याला जे काय चलन तिथं लागेल ते माफ होत नाही. म्हणजे गरिबाचं इथं या सरकारमध्ये काहीच माफ होत नाही, पण या नेत्यांचं मात्र सगळंच माफ होतंय असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतंय. आता पंतप्रधानांना महात्मा गांधींना आदरांजली वाहताना फोटो व्हायरल होते आज सकाळचा, त्यात त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना असं टीका केली जाते, म्हणजे टीका नाही ते आरोप केले जातात की 75 वर्ष आता कंप्लीट होते, त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते की त्यांचं लाल किल्ल्यावरून शेवटचं भाषण असेल म्हणून ते 2.5 तास असं झालं. असू शकतं. RSSची खरंच ताकद आज जर तेवढीच आहे जी आपल्या सगळ्यांना वाटते तर सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस त्या ठिकाणी झाल्यानंतर RSSचं वजन असेल तर कदाचित RSSली दिलेला आदेश हा भाजपचे नेते म्हणून नाही तर RSSचे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांना तो स्वीकारावा लागेल. पण तो त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा विषय, त्या बाबतीत आम्ही कुणीही त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. फक्त एवढंच आहे, RSSचं आज चालतं का नाही चालतं हे बघायचं असेल तर सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्वांना थांबावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.